शिरोळचे डॉक्टर दगडू माने यांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव। मुंबई येथे जनहित फाउंडेशन संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान। मुंबई येथील जनहित फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मुंबई दादर येथे अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या मांगल्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर दगडू माने यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले होते। डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकारिता आणि लोकसेवेच्या कार्यात 3 दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट काम केले आहे। जनतेच्या हितासाठी चळवळीचा आवाज बनून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून गोरगरीब, उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा लढवय्या स्वभाव समाजाला प्रेरणादायी असल्याने जनहित फाउंडेशनने डॉक्टर दगडू माने यांचा विशेष सन्मान केला। यावेळी सामाजिक चळवळीचे नेते संतोष आठवले, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी जनहित फाउंडेशन संस्था ही सामाजिक चळवळ गतिमान करीत असून संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्याला सर्वांनीच पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांगून क्रांती घडविण्याचे सामर्थ्य असणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाला भूषणावह असल्याचे सांगितले। या समारंभास निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित देशमुख, आकाशवाणीच्या निवृत्त निवेदिका इंदुमती पेठे, डॉक्टर रुजुता ओमप्रकाश दुबे, राजेंद्र लकेश्री, मधुवंती पेठे, राजेंद्र प्रधान, संदीप माने, पेंटर, दिवाण कोळी, अनिलराव लोंढे, निलेश देवमाने यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष उमेश जामसंडेकर, सचिव महेंद्र वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। या सामाजिक क्षेत्रामध्ये, पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करता, चळवळ राबवता आणि अशा वेळेला आपण हा मला मुंबईमधला पुरस्कार जनहित फाउंडेशनचा पुरस्कार आपण स्वीकारायला पाहिजे। मी थोडासा गोंधळलो, कारण हा पुरस्कार आज मी जो पुरस्कार घेणार आहे तो 100वा माझा पुरस्कार असणार आहे। मी का गोंधळलो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सलग 18 तास अभ्यास हा उपक्रम आम्ही सुरू केला होता। पहाटे 6 वाजता विद्यार्थी अभ्यासाला बसले होते आणि रात्री 12 वाजता कार्यक्रमाची सांगता झाली आणि आम्ही 1-1.5 वाजता झोपलो आणि पुन्हा आम्ही पहाटे उठून त्या कार्यक्रमाला आम्ही आलो। सांगण्याचा उद्देश काय की विचारपीठावरील मान्य एवढे ताकदीचे आहे की केवळ विचारांची चळवळ म्हणून संतोष आठवले साहेब असेल आणि फाउंडेशनचे अध्यक्ष असेल, एक चांगल्या पद्धतीनं विचारांची गुंफण या ठिकाणी जो करतायत, लोकांना परिवर्तन घडवतायत, लोकशाही अबाधित राहिली पाहिजे, संविधान वाचला पाहिजे ही भूमिका घेऊन निघाले। पण मित्रांनो, अलीकडचं हे वातावरण जर बघितलं तर सगळं गढूळ झालंय। राजकारणावर बोलावं की नाही, लोकांवर बोलावं की नाही, या शासन व्यवस्थेवर बोलावं की नाही, हा सगळा गोंधळाच्या वातावरणामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की अलीकडे बाळ जन्माला येतं। पूर्वी काय व्हायचं, बाळ जन्माला आलं की नाळ कापली जायची, लोटकं मातीत पुरलं जायचं, नाळ कापली जायचं, लोटकं मध्ये घातलं जायचं आणि ते लोटकं मातीत पुरलं जायचं। मातीशी इमान राखत त्या बाळाच्या जीवनाचा प्रवास सुरू व्हायचा। आता अलीकडे बाळ जन्माला आले, दवाखान्यात नाळ कापली जाते, गटारीत फेकली जाते आणि त्या बाळाच्या जीवनाचा प्रवास त्या गटारीच्या पाण्यासारखा सुरू झाला। हे सगळं दूषित होणारं वातावरण